हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. सध्या वटपौर्णिमा येणार आहे आणि वटपौर्णिमा प्रत्येक महिलेचा अत्यंत आवडता सण असतो. कारण या दिवशी प्रत्येक महिला वडाचे पूजन करतात, साजशृंगार करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात. या दिवशी आपण साडी वेअर करत असतो आणि साडी वेअर केल्यानंतर दागदागिने हे मात्र घातल्याशिवाय त्याची शोभा येत नाही. तर तुम्ही ज्यावेळेस वटपौर्णिमेला साडी वेअर करणार आहात तर तुम्ही या पद्धतीच्या साड्या वेअर करा, या रंगाच्या साड्या वेअर करा. तसेच त्यावरती कुठल्या प्रकारचे दागदागिने घालावेत. कारण साडी वेअर केल्यानंतर त्यावरती परफेक्ट दागदागिने घातले तर तुमचं लूक परफेक्ट येतं. तर कुठल्या कलरच्या रंगावरती कुठले दागदागिने शोभून दिसतात आणि कुठल्या रंगाच्या साड्या या तुम्ही वटपौर्णिमेला नेसायच्या आहेत आणि सोबतच कुठल्या पद्धतीच्या साड्या तुम्ही नेसू शकता. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉन प्रेस करा. वटपौर्णिमेला साडी नेसणार आहात तर त्यामध्ये लाल रंगाची साडी सर्वप्रथम पसंतीत असावी. लाल रंगाची साडी हे दिसायला सुंदर आणि तसंच सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर दुसरी साडी आहे ते म्हणजे हिरवा रंग. हिरवा गडद रंग तसंच शेवाळी रंग हा प्रत्येक स्किन टोनवरती मॅच होणारा असा रंग आहे. हा रंग खूप सुंदर आणि एलिगंट दिसतो. तसेच या रंगामध्ये लाल किंवा हिरवा रंगाची साडी नेसणार आहात तर पारंपरिक लूक आणि पारंपरिक टच हवा आहे. तर त्यासाठी तुम्ही यामध्ये काठपदराची किंवा जरीवर केलेली पैठणी साडी किंवा बनारसी साडी तुम्ही इथे वापरू शकता. यामुळे तुमचं लूक हे पारंपरिक येईल. यावरती दागदागिने गोल्डन ज्वेलरी तुमच्याकडे असेल तर ते गोल्डन ज्वेलरी घालावी किंवा गोल्ड मेटेड ज्वेलरी आहे त्या यावरती घालावेत. याने परफेक्ट लूक मिळतं. यावरती नथ वापरताना मोत्याची किंवा गोल्ड मेटेड नथ वापरावी. तसेच आपल्या केसांवरती गजरा असू द्यावा. त्यानंतर आहे ॲलो रंग. ॲलो रंग देखील हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. तर ॲलो रंगाची साडी देखील तुम्हाला खूप उठून दिसेल. तर ॲलो रंगाची साडी घातल्यावरती यावरती तुम्ही गोल्डन ज्वेलरी यूज करा. खूप सुंदर आणि छान दिसणार. त्यानंतर आहे तो म्हणजे पिंक कलर. पिंक गुलाबी कलर जो आहे हा अतिशय सुंदर आणि एलिगंट कलर दिसतो. नाजूक असा कलर दिसतो. तसंच प्रेमाचं प्रतीक म्हणून देखील आणि खूप छान असा पिंक कलर महिलांचा आवडता असतो. म्हणून या कलरवरती तुम्ही जास्तीत जास्त जे मोत्यांची ज्वेलरी आहे ते ट्राय करा. मोत्यांची नथ, मोत्यांचा हार, मोत्यांचं मंगळसूत्र आणि मोत्यांच्या बांगड्या अशी ज्वेलरी तुम्ही जर घातली तर तुम्हाला खूप छान असं लूक मिळेल. यावरती देखील तुम्ही अंबाडा किंवा दुसरी हेअरस्टाईल देखील करू शकता. तर अशा पद्धतीने या साड्या आपल्याला या कलरच्या तुम्हाला नेसायच्या आहेत. फक्त ब्ल्यू कलर, ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर अशा 3 रंगाच्या साड्या सोडून प्रत्येक रंग तुम्ही इथे वापरू शकता. तर तुम्हालाही हे व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.